जागतिक महिला दिनाच्या मी आपले महानगर चॅनलच्या माध्यमातून सगळ्या माझ्या माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा देते। आपण शिक्षणाच्या माध्यमातून स्वतः साक्षर होऊन आपल्या पायावरती उभं राहावं। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुलींच्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षण महिलांसाठी पूर्णतः मोफत करण्यात आलेलं आहे। माझ्या माता भगिनींना विनंती आहे, या योजनेचा जास्तीत जास्त उपयोग आपण करावा। आपल्या घरातील मुलींना उच्च शिक्षित करून स्वतःच्या पायावरती उभं करावं। महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत जेवढी जबाबदारी सरकारची आहे तेवढी जबाबदारी सरकारने त्या ठिकाणी नक्कीच पार पाडली पाहिजे। परंतु सरकार पार पडत असताना कुठेतरी ही जी एक विकृत मानसिकता आहे, ही विकृत मानसिकता सुद्धा जागीच ठेचणं गरजेची आहे। ही विकृत मानसिकता कोणाच्याही घरामध्ये कधीही त्या ठिकाणी तयार होऊ शकते, समाजापुढे येऊ शकते। त्याच्यामुळे संस्कार हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आहे। आपण बघतोय सरकार, विविध पक्षाचे सरकार येतात जातात, परंतु महिलांवरचे अत्याचार मात्र त्या ठिकाणी प्रत्येक सरकारच्या काळामध्ये होतात। त्याच्यामुळे जी मानसिकता आहे, विकृत मानसिकता, ही मानसिकतेला आळा घालण्याची आवश्यकता आहे।